नमस्कार। मकाचे कणस आपण भाजून किंवा उकडून खातो। कशाही पद्धतीने मकाचे कणस खाल्ले तरी त्याची चव ही अप्रतिमच लागते। आज या व्हिडिओमध्ये मकाच्या कणसाच्या दाण्याची एक वेगळी रेसिपी मी करून दाखवणार आहे। यासाठी 3 मकाची कणस घेतलेले आहेत, त्याचे तुकडे केलेले आहेत। आता या केलेल्या तुकड्यांचे मी दाणे काढून घेणार आहे। तुकडे केल्यामुळे मकाच्या कणसाचे दाणे काढणे अतिशय सोपे जाते। या सर्व तुकड्यांचे मी आता दाणे काढून घेतलेले आहेत। सोललेले मकाचे दाणे आता आपण भाजून घेऊयात। कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे। या कढईमध्ये मी मकाचे दाणे टाकत आहे। भाजण्यासाठी मकाचे दाणे टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटात ते चांगले भाजतात। दाणे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे। 2-3 मिनिटाने चवीसाठी मीठ टाकत आहे। त्यानंतर थोड्या वेळाने लाल मिरची पावडर भुरभुरत आहे। तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा रस सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, त्यामुळे सुद्धा आपल्या या दाण्याची चव आणखीनच वाढते। दाणे सर्व भाजून तयार झालेले आहेत। आता मी ते काढून घेते। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा एकदा अशाच प्रकारचे मकाचे दाणे भाजून करून बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील। तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।